कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आपल्यासोबत आहेत। सर, खरं तर आज तुम्ही कर्जमाफीवरती खुलासा केलेला आहे। किती शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि किती अंदाजित रक्कम अपेक्षित आहे? साधारणतः 56 लाख शेतकरी आणि 36,585 कोटी रुपये एवढा निश्चित प्रकारे या कर्जमाफीमध्ये माझ्या शेतकऱ्यांना लाभ देण्याचा प्रयत्न या राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री हे यांच्या माध्यमातून होईल। साधारणतः 30 जूनपूर्वी आपल्याला माहिती आहे की जे शेतकरी 2 लाखाच्या आत थकबाकीदार आहे, ज्यांना 2 लाख त्यांना ताबडतोब आणि प्रोत्साहनपूर्व आपल्याला माहिती आहे की जे रेग्युलर शेतकरी कर्ज फेडतात त्यांना 50,000 रुपये। आणि तिसरं जे आपल्याला माहिती आहे की पूर्वी 2019च्या कर्जमाफीमध्ये ज्यांचं 2 लाखाच्या वरचं कर्ज आहे त्यांना कर्जमाफीच्या योजनेमध्ये समावेश नव्हता। समजा एखाद्याला 2,10,000 आहे तर 10,000 रक्कम असल्यामुळे त्यांना 2 लाखाचा लाभ त्यांना कर्जमाफीला मिळाला नाही। पण ह्या वर्षी मुख्यमंत्र्यांनी चांगली घोषणा केली, ज्यांचं कर्ज 2,10,000 आहे आणि त्यांनी जर 10,000 वरचे भरले तर त्यांना 2 लाख रुपयाचा कर्जमाफीचा लाभ मिळतोय। आणि या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे खूप चांगला निर्णय माझ्या शेतकऱ्यांसाठी या राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री घेतलेला आहे। अजूनही काय त्यामध्ये बदल किंवा अजूनही काय गोष्टीची आम्ही कमिटी तयार केलेली आहे आणि आम्ही लोकप्रतिनिधींचे ते आम्हाला सांगतात हा बदल केला पाहिजे। या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे मुख्यमंत्री या बाबतीमध्ये शेतकऱ्यांच्या अशा बाबतीमध्ये सकारात्मक आहेत। आधीची जे शेतकऱ्यांनी कर्जमाफी थांबलेली होती त्या किती शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे आणि किती अमाऊंट साधारणतः ती असणार आहे? मी आधीची म्हणजे आत्ताची हे म्हणतो ना आपण तुम्हाला 2019ची जी बाकी होती काही कारणासाठी मिळाली? 2019 साली साधारणतः आपल्याला माहिती आहे की साधारणतः 2019चा जर विचार केला तर साधारणतः एकूण आपल्याला माहिती आहे की कर्जमाफी आणि हे दोन्ही मिळून साधारण 25,749 कोटी आणि साधारणतः 46 लाख हा 2019चा आकडा होता। आणि ह्या वर्षीचा 56,24,000 आणि 36,585 हा आकडा आहे। आणि या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शेतकऱ्यांना अजूनही त्यामध्ये काय बदल करणं गरजेचं आहे। अजूनही फील्डमध्ये गेल्यानंतर शेतकरी संघटनेचे नेते असतील, आमचे आमदार मंडळी असतील, लोकप्रतिनिधी, यामध्ये अधिक काय अजून सुधारणा करणं गरजेचं आहे। त्या बाबतीमध्ये उपसमिती, राज्याचे मुख्यमंत्री निश्चित प्रकारे निर्णय घेतील। प्रत्यक्ष कर्जमाफीला सुरुवात झाली आहे, कधी होणार आहे काय? 30 जूनपूर्वी तर अगोदर पहिल्यांदा आपण सुरुवात करतोय आणि साधारणतः 30 जूनच्या अगोदरच कर्जमाफीला सुरुवात होईल आणि त्याचा लाभ निश्चित शेतकऱ्याला होईल। अनेक शेतकऱ्यांचं कर्ज नवजुनं करायचं असतं, त्यामुळे काही अडचणी निर्माण झाल्यात, त्या काय सोडवणार? अजिबात अडचणी निर्माण होणार नाही। त्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांचं हित डोळ्यासमोर ठेवून शेतकरी केंद्रबिंदू मानून या बाबतीमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेले आहेत। या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि समजा अडचण आली तर निश्चित प्रकारे आम्ही ती दूर करू। पाहतो आपण 30 जूनच्या आतमध्ये जे आहे ते कर्ज वाटपाला जे आहे माफीला सुरुवात होईल आणि आपण पाहतोय की शेतकऱ्यांच्या नवजुनं कर्जाला कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही, आली तरी आम्ही ते दूर करू असं दत्तात्रय भरणे म्हणताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन रोहित सर अश्रूने एबीपी माझा, मुंबई।